प्रोमो आपण बघतो, टीजरही आला तेव्हा तुम्ही अशी एक दौड लावताना दिसतोय. आपल्या लोकांच्या आवडत्या लोकांच्या स्वप्नांच्या मागे एवढे पळत असतो की आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे कधी मिळत नाही. म्हणजे आपलं हे रिलेट करतो आपण आपल्या घरातल्या करत्या पुरुषाला. तर त्याला स्वप्न पूर्ण करण्याची संधी कोणी दिली तर ती ह्या लोकांची गोष्ट आहे. पालिका वर्गात जो चतुर्थ श्रेणी पदावरती काम करणारा जो वर्ग आहे त्याचे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. खरंच ना जीवाची पर्वा न करता काम करणारी मंडळी असतात ती. म्हणजे याच्यात एक सिक्वेन्स आहे जिथे ते एक पाण्याचा फोर्स असतो आणि मला तो नीट करायचा असतो. मला तो फटकन बसला असता तर कदाचित डोळा पण गेला असता कदाचित, एवढा फोर्स होता तो. ॲक्च्युली जेव्हा प्रॉब्लेम होत असेल तेव्हा ही मंडळी तेव्हा तिथल्या तिथे काय डोकं लावत असेल किंवा तिथल्या ते कसं करत असेल बापरे, ते काम करण्यासाठी मग त्यांचे प्रॉब्लेम बघत नाहीत, ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. महिलांच्या बाबतीत असं होतं बऱ्याचदा, अशा महिलांच्या बाबतीत की त्यांना आम्ही काम करायला बाहेर पाठवतोय ना, आम्ही स्वातंत्र्य देतोय. घरी येणाऱ्या महिला पुन्हा कामावरच येत असतात. पण या सगळ्या परिस्थितीत सुद्धा त्या महिला ठाम राहतात, खमक्या राहतात, आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करतात आणि त्यांना उद्याची आस असते की कधीतरी हे बदलेल. पुस्तकातलं ज्ञान हे आयुष्य प्रगल्भ करू शकतं हे तुला लेट कळतं, पण कळतं ना हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे आता थांबायचं नाही. बाहेरच्या देशात जेव्हा जातो ना आम्ही बिंदास बोलतो, हे व्हेरी फ्रॉम, हो जर्मनी, आय एम फ्रॉम इंडिया या. पण इथे कसं तोच होतं, किस्सा सांगतो मी. हा, सांगा. मॉरिशसचा ही सगळी गँग लवकर कुठे बाहेर गेली होती आणि मी एकटाच हॉटेलला अडकलो होतो. आणि मी आता झोपलो होतो, उठलो आणि पण कोणच नाही आहे. करायचं काय, बाहेर कुठे जाणार काय. मग तो वॉचमॅन होता तिथला, तर त्याच्याशी गप्पा मारे ना, बाईक कोण आता मारणार. तर तो वेगळ्याच कुठल्या देशाचा होता. त्याला इंग्लिश येत नव्हतं, मला इंग्लिश येत नव्हतं. पण आम्ही 2 तास गप्पा मारत होतो. कविता होती, नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी. नाही मारित मुसंडी होऊन निय धबधबा, माझ्या गावच्या पाण्याचा नाही कुठे धबधबा, असं ते गाणं होतं. तर मी नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी पाणी पाणी. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, खरं तर बऱ्याच वेळेस प्रेक्षक म्हणून आपण काही गोष्टींची आवर्जून वाट बघत असतो. मला असं वाटतं प्रेक्षक एक पत्रकार आणि या सगळ्यांचा मित्र म्हणून मी नशीबवान आहे की मी कायम यांना त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्ताने भेटत असतो. आणि आज पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आलेली आहे, आता थांबायचं नाही. तशी तुम्ही थांबत नाहीत कधी. भरत थांबत नाही, सिद्धार्थही जोरदार असतो, किरण तुझ्याबद्दल तर विचारायलाच नको, म्हणजे जोरदार चालूच आहे, प्रोमोबंद दिसतंच आहे भूमिकेतनं. आणि शिवाय तुझाही त्रागा त्यामध्ये बघायला मिळतोय आता थांबायचं नाही मध्ये. काय आहे नेमकं? फिल्म आहे, फिल्म आहे त्यासाठी ते आलोय. आणि नुसती फिल्म नाही ती, प्रेरणादायी फिल्म आहे. छान आहे. संघर्ष, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. पण ह्याचं विशेष म्हणजे सर्वसामान्य कामगार आहेत ना आपले, तो बेस आहे हा गोष्टीचा. आणि त्यातून एक त्यांना संधी मिळते आयुष्यात पुढे जाण्याची. मध्ये संधी काय म्हणजे ते आता प्रोमोमधनं तुम्हाला कळलंच असेल. तर ती संधी नुसती दिसते सोपी, पण तेवढी सोपी नाही आहे. त्याच्यामागे संघर्ष प्रचंड आहे, कारण फॅमिली आहेत सगळ्यांच्या, आणि त्यातून ती गोष्ट प्रत्येकाला तो एम पकडायचा असतो, ध्येयाकडे धावायचं असतं. आणि ते सक्सेसफुल रन होतं सगळ्यांचा, ते ध्येय सक्सेसफुली होते. हे एका माणसाने पाहिलेलं स्वप्न होतं आणि म्हणजे खरी स्टोरी, सत्य घटना. हो, आणि त्याने ती पूर्ण केली. त्याच्यावरच आम्ही ही फिल्म केली. विशाल आपला शिवराज वायचळ आमचा दिग्दर्शक आहे. आणि छान, म्हणजे मग आता मी पिक्चर बघितलं तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. पण कोणा एकाची गोष्ट नाही, संपूर्ण टीमची गोष्ट आहे. ते टीमचं ध्येय दाखवलंय, त्यामुळे मला असं वाटतं की ती टीमने बघण्यासारखी आहे. नाही, पण ते व्हायब्रंट दिसतोय सगळं. म्हणजे ज्या प्रोमो आपण बघतो, टीजरही आला तेव्हा तुम्ही अशी एक दौड लावताना दिसतोय. कमाल वाटतं ते त्या सगळ्या ह्याच्यात. तुझंही एक वेगळा लुक आहे भाई, मिशी एकदम जोरदार. मी पाहिला, काय विचारलंच नको. मजा आहे. मग सिद्धार्थ, नाही मजा तर आहे. आणि जसं सर म्हणालेत की ही खऱ्या हिरोंची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अशी काही म्हणजे कधी कधी वाटतं ना आपण हरलो यार, आपली स्वप्न पूर्ण होतील की नाही माहिती नाही, कारण आपण आपल्या लोकांच्या आवडत्या लोकांच्या स्वप्नांच्या मागे एवढे पळत असतो की आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे कधी मिळत नाही. म्हणजे आपलं हे रिलेट करतो आपण आपल्या घरातल्या करत्या पुरुषाला. तर त्याला स्वप्न पूर्ण करण्याची संधी कोणी दिली तर ती ह्या लोकांची गोष्ट आहे. आणि इथे फौज आम्ही जरी 4 जण असलो तरी आशुतोष गोवारीकर सर आहेत, ओम भूतकर आहे,
मुतकर. पर्ण पेठे आहे, हा. आमचा पंकज डाळिंबकर आहे, गँग आहे, अजून कोण अर्पिता आहे, रोहिणीताई आहेत, आमचा प्रवीणचं नाव घेतलं, पंकज आहे, किंवा सगळी पोरं आहेत ज्यांनी ना उत्तम काम केलंय. मला प्रामाणिकपणे मला सांगशील तर माझ्या खूप जवळचा विषय आहे, जवळची गोष्ट आहे. कारण शिवराज वायचळ हा मित्र आहे आपला, त्यांनी लिहिलेली गोष्ट, पहिला सिनेमा, आणि तो नेहमी म्हणतो की ना मला पहिल्या सिनेमात ना मला भरसर पाहिजे होते यार, मला भरसर सिद्ध खरं भरसर पाहिजे होते. त्याला जे कलाकार या सिनेमात हवे होते त्या कॅरेक्टरसाठी ते मिळाले. त्याचं एक स्वप्न आहे आणि त्या सगळ्यांच्या स्वप्नात त्यांनी आम्हाला सामील करून घेतलं. ट्रेलर आल्यापासून ना मी खरं सांगतो, मला ज्या पद्धतीची रिॲक्शन मिळते, तू जसं म्हणालास मिशी बिशी हा, look भारी वेगळा वाटतंय आहे. ते, खूप छान वाटतं. ते खरं आहे, ते खरं वाटण्याचा प्रयत्न, म्हणजे ते खरं करण्याचा प्रयत्न शिवराज वायचळने आमच्याकडून करून घेतला यार. त्यामुळे ट्रेलर आला, म्हणजे टीजर आला, त्यानंतर प्राजक्ताने ह्यांचा एक तो प्रोमो आला महिला दिनी, त्यानंतर गाणं आलं. म्हणजे तू विचारलंस ना काय आहे आमचा सिनेमा, तर काळ्या नभाचा तृधू तारा पिऊन घेरे अंधार सारा. वा वा. म्हणजे ना आम्हालाच बघ आता पिऊन घेरे अंधार सारा, भाई, मग हेच करायला लागतं रोजच्या रोजच्या आयुष्यात तो आपल्याला. माणूस आहे की तू आहे, तू घे आणि चल, उठ, घे झेप घे, सगळे एकूटून बळ आणि वाट वाहू दे, दाही दिशा आता थांबायचं नाही. हे ज्या पद्धतीने लिहिलंय या गाण्यात, शब्द मांडले, तेच ह्या लोकांची गोष्ट आहे की उड आणि तुझे ध्येय पूर्तीसाठी जा. आणि ज्या पद्धतीने हे सगळं मांडलं गेलं ना, मला खरंच खूप बरं वाटतंय की मी या सिनेमाचा भाग आहे आणि आता थांबायचं नाही. खूप जवळची स्पेशल फिल्म आहे माझ्यासाठी. मी तुम्हा दोघींना पाहिलं ना, तो रोज कल्याणवरनं अशी सकाळची जर लोकल पकडायची ठरवली ना, तर मला अशा महिला आवर्जून दिसतात बरं का. म्हणजे ज्यांचं सकाळपासून ज्या त्यांच्या, म्हणजे एकतर घरातली कामं, मग काय बाई आज ही भाजी घ्यायची बरं का, आपल्याला ही भाजी घेऊन मग आज असं जायचं, आज ही तयारी करायची. पण ही सगळी अवतीभोवती दिसणारी माणसं मला तुमच्यामध्ये बघायला मिळाली, म्हणून लोक रिलेट करतील का? निश्चित करतील, का नाही. बऱ्याच म्हणजे मला हे पण विचारलं की तुझं नाव अप्सरा आहे फिल्ममध्ये वगैरे, तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या आजूबाजूला, आणि आपण हे बघतोच की इतक्या बायका सकाळी उठून 4 वाजता त्या घरात उठतात, त्यांचं घरातलं काम आवरतात आणि 7 वाजता त्या कामावर पोहोचतात. तिथून पुढं ते दिवसभर काम करतात, पुन्हा घरी जाऊन काम करतात. आणि या सगळ्या ह्याच्यात फक्त काम हाच एक मुद्दा नाही आहे. त्यांच्या आयुष्यात येणारे अनेक असे प्रसंग, अनेक समस्या आहेत, घरगुती समस्या, म्हणजे अगदी सिलेंडर संपल्यापासून ते मुलाचं शिक्षण करायचं आणि त्याच्यासाठी पैसा जोडायचा आहे, इथपर्यंतच्या समस्या असतात आणि खूप गोष्टी असतात. पण त्याच बायका अशा आहेत की त्या ज्या ऊर्जेने काम करतात, त्याचं कारण असं आहे की त्यांचं ही समस्या आली ना, हा प्रॉब्लेम आहे ना, ओके, हा प्रॉब्लेम आपण असा सॉल्व्ह करूयात, त्या धरून नाही बसत, त्याचं सोल्युशन काढत राहतात. आणि तशाच ह्या दोघी पण आहेत की हा प्रॉब्लेम आलाय, आपण आता ह्याच्याबद्दल काहीतरी करूयात. आणि मला असं वाटतं की त्या जसं सरांनी सांगितलं तसंच शिरूरकर साहेब जे त्यांच्या आयुष्यात एक संधी घेऊन येतात, म्हणजे ते आपल्याला, आपण विसरून जातो ना की आपण काय करू शकतो. सहाय्यक पालिका आयुक्त आपण कधी कधी आपणही विसरून जातो की आपण ही गोष्ट करू शकतो किंवा आपण करायला पाहिजे. पण कोणाच्या तरी नजरेत किंवा कोणाच्या तरी डोक्यात हे आलं की ह्या व्यक्तीकडे हे कॅलिबर आहे आणि ते ती करू शकते, तर तिला हे दिलं पाहिजे, तिला त्याची जाणीव करून दिली पाहिजे, असं कुठेतरी ते शिरूरकर आमच्या सगळ्यांच्या बाबतीत करतात. त्याच्यात 2 ह्या महिला पण आहेत आणि त्यांना पण मग जाणवतं. आधी तर आम्हालाही असंच वाटतं की कशाला करायचं म्हणून, पण त्या करतात. पण अशी लोक बघितलीत अवतीभोवती? हो, खूप असतात. आणि म्हणजे पुरुष आणि महिला ही तुलना नाही, पण महिलांच्या बाबतीत असं होतं बऱ्याचदा, अशा महिलांच्या बाबतीत की त्यांना आम्ही काम करायला बाहेर पाठवतोय ना, आम्ही स्वातंत्र्य देतोय. म्हणजे हा एक काय म्हणतात, संकुचित ही भावना आहे आपल्याकडे. पण मग त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्या हातात नसतं. घरी येणाऱ्या महिला पुन्हा कामावरच येत असतात. हो, पुन्हा कामावरच येतात, बरोबर आहे. बाहेरचं काम तर करायचं, बाहेरचं काम करतात आणि मग घरी येऊन पुन्हा धुनी भांडी, मुलांचं जबाबदाऱ्या, म्हणजे त्यांना असं स्वातंत्र्य नसतंच. आणि घरच्यांच्या दृष्टीने अरे त्या बाहेर जातात ना कामाला, म्हणजे आम्ही स्वातंत्र्य दिलंय. तर आपल्याकडे महिलांच्या बाबतीत मुळात आम्ही स्वातंत्र्य दिलंय ही संकल्पनाच खूप चुकीची आहे. कारण तुम्ही जसं स्वतंत्र जन्माला आलाय तशा त्या सुद्धा स्वतंत्र जन्माला आल्यात. पण या सगळ्या परिस्थितीत सुद्धा त्या महिला ठाम राहतात, खमक्या राहतात, आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करतात आणि त्यांना उद्याची आस असते की कधीतरी हे बदलेल. तर
आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या हजारो महिला हे कधीतरी बदलेल ह्याच दिशेने रोज प्रवास करत असतात. मला असं वाटतं या बदलाची गोष्ट जी आहे ना ती घडवून आणणारी एक व्यक्ती भरतच्या आयुष्यात आहे, त्या म्हणजे वहिनी. वहिनी पण होत्या की नाही, पालिका सर्व्हिसमध्येच होत्या वहिनी, बरोबर ना. त्यातनं त्यांनी VRS घेतली, मग आता घरचं सगळं सांभाळत आहेत. पण हे सगळं तू जवळून बघितलं असशील ना, ही सगळी धावपळ. तू स्ट्रगल करत होता, वहिनी तेव्हा जॉब करत होत्या, पण भरत तू कर, मी तुझ्या पाठीशी. अगदी अगदी. काही नसताना ती जेव्हा माझं अरेंज मॅरेज ठरलं तर तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो. म्हटलं जरा भेटून बोलूयात नक्की मी काय करतो आणि मला काय करायचं आहे. तेव्हा मी फक्त एकांकिका स्पर्धाच करत होतो. मग मी तिला भेटून सांगितले की असं असं आहे, मला माझा कल जरा तिकडे, मला ते जास्त आवडते, नोकरीचं काही खरं नाही मला. तर ती तेव्हा मला म्हणे की तुम्हाला जे वाटतं तुम्ही बिनधास्त करा, मी नोकरीला मी आहे. तेव्हा काही नाव नसताना तो आधार होता, तो आजही आहे. माझ्या घरच्यांचा आधार होता, आई वडिलांचा, भावांचा वगैरे. त्यामुळे कधी आपण म्हणतो की काम आपलं एक फोकस ठरवतो आपण, माहीत नाही उद्या तिथे काय घडेल की नाही घडेल. बाबा नोकरीचं कसं असेल काय नाही तर अपग्रेड होत असतो. इथे कधी अपग्रेड होणार, तुम्हाला पहिले काम तरी मिळायला पाहिजे तर 4 पैसे मिळणार घरात. पण हा आता शोधतोय आणि हा बघणाऱ्याला मिळाल्यानंतर मग सक्सेस, तोपर्यंत सध्या काही नाही आहे. पण जो विश्वास असतो तो बायकोचा म्हणजे माझ्या सरिताचा खूप होता. आणि म्हणजे मी तेच म्हणतोय की ते असल्यामुळे पण प्रगती करू शकलो. तेव्हा खरं तर तुमच्या दोघांमध्ये बिटवीन द लाईन्स ते ठरलं की आता थांबायचं नाही. होय की नाही? ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स आहे. हे प्रत्येकाच्या कारण ना आयुष्यात आहे. तिथून काय झालं तेव्हा आमचं ठरलं असं. आणि ऑल द बेस्ट एकांकिका हिट झाली, नाटक आलं आणि नाटक जोरात चाललं. तेव्हा मी लग्न केलं. होय ना. म्हणजे ती कन्फर्म झाली ती की आता हा लागला व्यवस्थित, हा मार्गी लागू शकतो व्यवस्थित. पण तरी पण सक्सेस व्हायला सही यायला 9 वर्ष गेलीच ना. म्हणजे स्ट्रगल हा, आणि त्यात माझंच म्हणणं आहे प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुम्हाला स्ट्रगल असायलाच हवा, त्याशिवाय तुम्हाला त्यातले बारकावे कळणार नाहीत. त्यामुळे तो स्ट्रगल असं काही लोक अर्ध्यातच सोडतात ना की अरे नाही फ्रस्ट्रेट होतात वगैरे, नाही माझं नाही होणार, मला असं वाटतं नाही होणार, असं नाही होत. तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला एखाद्या एमकडे जाण्यासाठी तर तुम्हाला यश आहे, जरा लेट मिळतं पण चांगलं मिळतं ना. पण सिद्धार्थच्या बाबतीत हे मला एक कौतुक आहे बरं का, म्हणजे आता थांबायचं नाही असं तृप्तीने एका वेळेत तुला म्हणलेलं होतं आणि चल बाबा, पण आता एक सोडून 2 तुझ्या घरात अशा 2 महिला आहेत, त्या थांबूच देत नाहीत. त्या थांबूच देत नाहीत तुला. नाही पण जसं बरं सर म्हणाले तसं हो, तृप्तीचा तो एक थॉट होता. कारण सेम सिच्युएशन होती, 150 रुपये नाईट आणि एक काही हजारातली नोकरी. हे खूप तफावत होतं. पण तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो जो सरिता वहिनींनी भरत सरांवर टाकला किंवा तृप्तीने माझ्यावर टाकला. आणि काय होतं की एक सपोर्ट लागतोच. म्हणजे तुम्हाला माहिती नसतं, अंधारात चालत असतो आपण, प्रकाश दिसेल माहिती नाही, पण आहे मी बॅटरी धरून आहे असं म्हणणारं कोणतरी, त्याच्याकडे बॅटरी नसते खऱ्या अर्थाने पण मी आहे हे सांगणं, ही आशेची बॅटरी खूप महत्त्वाची असते. आणि ती तृप्तीने माझ्या आयुष्यात आणली. कारण आई वडिलांनी सपोर्ट केला, भावाने सपोर्ट केला. पण ज्या पद्धतीने मी कामं करत होतो, म्हणजे खरं सांगतो, तुमचा मुलगा करतो काय ते लोचा झाला रे, लोचा झाल्यानंतर दे धक्का येईपर्यंत, मग दे धक्का नंतर तर मी आणखीन सुसाट पाहायला लागलेलो. पण ज्या पद्धतीने सांभाळल्या सगळ्या गोष्टी, हे पाहिजे. आणि तुम्हाला आयुष्यात कोणतरी म्हणणार हवं आता थांबायचं नाही. जे माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं, माझ्या भावाने मला सांगितलं, माझ्या बहिणीने मला सांगितलं, ते तृप्तीने निश्चितच मला सांगितलं की भाई थांबायचं नाही. त्यामुळे 2 लेखी सांगतात तर ते थांबू नको. अरे आजची गोष्ट आहे, आज प्रमोशनचं सकाळपासून होतं ना, सकाळपासून प्रमोशनचं लागलंय रे. सकाळी 5:30 वाजता मला स्वराने असा उठवलाय, मला सोड इथे थांबायचं नाही, आधी शाळेत सोड. आणि त्यात पण मला असं वाटतं की आता मी स्वतःला सांगितलं की थांबायचं नाही, कारण मला त्यांच्यासाठी जगायचं आहे. माझे आई वडील त्यांच्या पोरांसाठी जगले, आता मला माझ्या पोरांसाठी जगायचं आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्यासाठी मला थांबायचं नाही, एक बाप म्हणून हे मात्र मी ठरवलंय. मला किरण एका सीन मध्ये तुझ्या चेहऱ्यावरची किंवा एक फोटो आहे तुम्हा दोघींचा प्रोमोच्या प्लेटला, फार आश्वासक हास्य दिसून येतं तुम्हा दोघींमधलं. हा, एकमेकींकडे तुम्ही बघताय, फार मस्त आहे ते, फार मस्त आहे ते. म्हणजे काय रिएक्शन्स काय, म्हणजे आता जेव्हा टीजर बाहेर पडलाय, प्रोमो बाहेर पडलाय, काय म्हणतात इतर मंडळी? उत्सुकतेने विचारत असतील तुम्हाला. टीजर आणि प्रोमो बाहेर पडलाय, पण अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या 1 मे नंतर तुम्हाला 1 मे पासून तुम्हाला बघायला मिळतील. पिक्चर मी बघायला जाणारच आहे, त्यात शंकाच नाही. पण त्यात काही गोष्टी अशा घडतात ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आम्ही बोलणी पण ऐकतो लोकांची, पण त्याच्यानंतर जसं आमच्या आयुष्यात चांगला बदल घडतोय तसंच इतरांच्या आयुष्यातही कदाचित तसा बदल घडण्याची अपेक्षा आम्हाला आहे. आणि कुठेतरी आम्हाला त्याचं आश्वासन मिळतं आणि त्यात बहुतेक आम्ही सक्सेसफुल होतो अशा पद्धतीचं ते आहे. आणि त्यामुळे
आणि आम्ही दोघी मैत्रिणी आहोतच, अशा पण मैत्रिणी आहोत, प्राजक्ता आणि किरण म्हणून. आणि जयश्री आणि अप्सरा पण फिल्म मध्ये खूप घट्ट मैत्रिणी असतात, दोघी एकमेकांसाठी उभ्या राहतात. ते परिपूर्तीचं हास्य आहे जे तुम्ही हा मला ते हा, खूप म्हणजे छान कुठल्या तरी वाटलं. गोष्टीची पूर्तता झालेली आहे आणि त्याचं एक समाधान आहे आणि त्याच्या मागे खूप संघर्ष आहे आणि इतक्या संघर्षानंतर ती गोष्ट मिळालेली आहे, तर त्या समाधानाचं हसू आहे एकमेकींकडे बघून की जे हवं होतंय ते एकमेकांच्या साथीने आपण मिळवलंय. आमचं पोस्टर जरी तुम्ही बघितलं की ओम उभा आहे आणि आम्ही सगळे असं त्याला आता मला ते पोस्टर क्लिक झालं तुम्ही दोघं बोलत असताना की आपल्याला असं वाटतं कधी कधी की मी कुठून कुठे आलो ना, पण आपल्या मागचे ते जे न दिसणारे हात असतात ते आठवत नाहीत किंवा ते समोरच्यांना दिसत नाहीत. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी कुठून कुठे आलो, तेव्हा अगणित न दिसणारे हातांनी आपल्याला असं पेरलेलं असतं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. पण भरत, अगदी तुझा चेहरा जेव्हा आपण बघतो, म्हणजे मला असं वाटतं विदाऊट मेकअप असा होतो. हो. आणि अशी बरीचशी कामगार मंडळी आपण बघतो कॉर्पोरेशनमध्ये काम करणारी, की रोज सकाळी नित्यनियमाने, म्हणजे दुनिया उठण्याच्या अगोदर 5 वाजता तो टी घेऊन ते पाणी सोडण्यासाठी पाईपवरती पोहोचलेला असतो. त्याला दुनियाची काळजी असते, भले त्याच्या चाळीत पाणी आलेलं नसेल. पण अशी लोक तू बघितली तुझ्या आसपास? कारण तू लालबाग परळ अगदी जवळून बघितलेलं आहे. हो. अगदी अगदी का नाही. मी जिथे राहत होते ते आमचे ते बरीच लोक होती, त्याचे कामगारच वस्तीत होतं ना मी राहायला. तर प्रत्येक प्रोफेशन मधली लोक तिथे होती. मिल कामगार होते, सफाई कामगारांचे काही नात्यातले कोण असेल तर ते होते. काही लोकांना सफाई कामगारांना घरं मिळाली नव्हती, पण ते आमच्या चाळीतून राहत होते, त्यांना बघितलंय. हे आपण आता जेव्हा कॅरेक्टर उभे करतो ह्यांना असं बघूनच आजमानच बघतो ना की साधारण हे कॅरेक्टर काय वर्क करते काय काय. आणि मी तर यात मला नातू पण आहे या चित्रपटात. हो, तू त्याला गणिताबद्दल हो, समजून हो, मॅथ्स बीज काय नसतं रे. हो, हो. हा, हा, हा. तर ती गणिताची ओढ जेव्हा लागते ना, म्हणजे ऍक्च्युअली हा त्याच्या विरुद्ध असतो शिकण्याच्या. माझं कॅरेक्टर, कारण आता रिटायरमेंटचं वय आणि मी शिकून मला आता काय उपयोग आहे. पण उपयोग फक्त वयाने नसतो, तो आयुष्यभर म्हणून शिकत राहत असतो. आणि शिकल्याने काय फरक पडू शकतो, तर तो फरक ह्या चित्रपटात म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं मी म्हणतोय. ते हे जे साधारण अशी कॅरेक्टर वगैरे आपण अजूनला बघतो म्हणूनच ते स्ट्रॉंगली उभी करू शकतो. आणि हे काय त्यातले मी केस कलर केले नव्हते, तर माझे पिकलेले केस होते सगळे, बरोबर. ते तसेच ठेवायला सांगितलं होतं मला शिवराजने. म्हणजे हरकत नाही, चालेल, असं कुठेतरी वेगळा विग लावण्यापेक्षा तसेच पिकलेले केस वगैरे तसं राहू दे म्हणाला. आणि मी असंही कधी बाहेर कधी असं गेलो नव्हतं पूर्ण केस कारण आम्ही अमेरिकेत वगैरे गेलो होतो तेव्हा ते केस मला 1 महिना मिळाला होता कलर न करायला, कारण तिथे मी व्यवस्थित विग लावून शो करत होतो. बरोबर. आल्यानंतर मात्र तसेच केस ठेवले होते आणि त्याचा उपयोग बरोबर आहे चित्रपटात आणि त्या कॅरेक्टरसाठी बरोबर झाला. नाही, पण मी अशी लोक आंदोलनात बघितलीच बरं का. म्हणजे ते असं म्हणतात, साहेब आता नोकरीवरनं काढलं ना साहेबांनी, तिथंच फिनेल पिल, हा तिथेच मी रॉकेल ओतून घेईल आणि स्वतःला भेटून घेईल, अशी आक्रमक लोक बघितलेली. कारण मुळात अशी व्यक्ती आतून पण संपलेली असते ना. हो, एक साधारण इतक्या प्रॉब्लेम मधनं आपण जगतोय आणि त्या जगण्यानं कळतं की ज्या आधारावर जगतोय तेच असं कसं काढतील. काढलं तर मित्र ते जीव देण म्हणतो ना. हो, तर ते त्याचा ते हे आहे, म्हणजे ते काय म्हणतात, उद्वेग आहे त्याचा. बुद्धिवेग आहे. उद्वेग आहे. गेली 35 वर्ष मी नित्यनेमाने काम करतोय, तेव्हा तुम्हाला काय माझ्या बाबतीत जाणवलं नाही. अचानक तुम्ही एक अचानक पत्र कशाला काढता काढतात, आणि तो GR काढून मला सांगतो की नाही हे करावं लागेल म्हणून. होय की नाही सिद्धार्थ? पण या सगळ्याच्या सिद्धार्थ, तू देखील लालबाग परळ सगळं जवळून पाहिलेलं आहे. कसं असतं यांचं जगणं? आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहित नाही की पालिका वर्गात जो चतुर्थ श्रेणी पदावरती काम करणारा जो वर्ग आहे त्याचे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला दिसत नाही. सर्वसामान्य माणसाचीच प्रॉब्लेम आहे. फक्त आपण त्या म्हणजे त्या वर्गापुरता नाही, सर्वसामान्य माणूस जो जगण्यासाठी झटतोय त्याच्यात ते आहेच आहे. आणि मला आता सर सांगताना एक गोष्ट आठवली की एक गोष्ट वाटली की खरंच ना जीवाची पर्वा न करता काम करणारी मंडळी असतात ही. म्हणजे याच्यात एक सिक्वेन्स आहे जिथे ते एक पाण्याचा फोर्स असतो आणि मला तो नीट करायचा असतो. आणि शिवराजने जो आत्ता आठवला म्हणून सांगतो, पहिल्यांदा सांगतो ही गोष्ट, म्हणजे किती ॲक्सिडेंट असे होऊ शकतात पण ते लोकांसाठी किती तत्पर असतात. तो पाय फुटलेला असतो आणि ते होत नाही आणि मारुती कदम माझं कॅरेक्टर येतं आणि तो सेट करतो. तर त्या शूटिंगच्या वेळेला प्रचंड फोर्स होता, मला अंदाज नव्हता काय होणार आहे आणि मला ते करायचं होतं. तर तो ना माझ्या ना इथे लागला फोर्स असा, बर, आणि माझा डोळा असा झाला होता. बापरे बाप. तर मला कळे ना काय झालं हे. आणि आम्ही आणखीन एक केला, तर मला तो फटकन बसला असता तर कदाचित डोळा पण गेला असता कदाचित, एवढा फोर्स होता तो. पण मला त्याची तीव्रता जाणवली की हे तर आता शूटिंगसाठी एवढा फोर्स आहे. ॲक्च्युली जेव्हा प्रॉब्लेम होत असेल तेव्हा ही मंडळी तेव्हा तिथल्या तिथे काय डोकं लावत असेल किंवा तिथल्या तिथे कसं करत असेल, बापरे. ते प्रचंड म्हणजे जीव म्हणजे तसं डेंजरस असतं काम, पण ते करतात का? कारण त्यांचं ते
तुझं म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे नित्य नियमाप्रमाणे समाजासाठी आपल्याला दिलेलं काम आहे, ते काम करण्यासाठी मग त्यांचे प्रॉब्लेम बघत नाहीत, ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे पण काहीतरी आहेत प्रॉब्लेम, त्यांना पण जगायचं आहे, त्यांना पण कुठेतरी स्वतःला दिसायचं आहे. आणि ते दिसण्यासाठी एक माणूस वेगळ्या पद्धतीने त्यांना ते डिवचतो, पण ते डिवचल्यानंतर ते मात्र पेटून उठतात आणि खरंच पेटून उठतात आणि त्यांना खरंच जगण्यातला अर्थ कळतो. म्हणजे ज्ञान घेतल्याने ते कधीच कमी होत नाही, पण पुस्तकातलं ज्ञान हे आयुष्य प्रगल्भ करू शकतं. हे थोडं लेट कळतं, पण कळतं ना, हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे आता थांबायचं नाही. पण त्याच्यात एक आहे की परीक्षा द्यावी लागते कसली तरी. चला, आपण आपल्या आयुष्यात अशा परीक्षा दिलेल्या आहेत. मला असं वाटतं, मला आजही गणिताचा पेपर असल्याचं स्वप्न पडलं ना, तर पहाटे पहाटे दरदरून घाम फुटतो. खरंच भयानक घाम फुटतो. गणिताच्या पेपरची मला धडकीच भरायची. तुला विचारतो पहिला प्रश्न, आजही जर परीक्षा द्यावी लागली आणि तुला जर पर्याय दिला की कुठला तरी एक विषय सोडायचा आहे, मी गणितच सोडेन. पण मला भीती नाही वाटायची, माझी अशी फोटोजेनिक मेमरी असल्यामुळे मी उदाहरणं डोळ्यात साठवून जायचे. त्यामुळे मला स्टेप्स कळल्या नाहीत तरी मी त्या बरोबर लिहायचे. म्हणजे माझा जर पेपर पाहिला तर असं वाटेल हिला हे गणित कळलंय, पण मला शून्य कळलेलं असलं तरी मी ते असे डोळ्यात छापून लिहू शकायचे स्टेप्स त्या सगळ्या. पण जर काय म्हणतात टाकायचं म्हटलं बाजूला, तर मी गणिताचा पेपर टाकेन. आणि मला आत्ता जेव्हा मी समाजात वावरते तेव्हा मला असं, मी हे कायम म्हणते की आपल्याकडे नागरिकशास्त्र फार 20-40 मार्कांना असतं, पण ते जरा जास्त मार्काला असावं आणि त्याचं एक पूर्ण पुस्तक तयार करावं. कारण आपल्याकडे जो कमालीचा एक सेन्स आहे लोकांना वागण्याचा, तो बघता मला असं वाटतं की नागरिकशास्त्र ही प्रायोरिटी असावी शिक्षणाची. हा टोमणा आहे, टोमणा. हो, पण म्हणजे असावीच, कारण बेसिक गोष्टी पण आपल्याकडे म्हणजे आनंदच असतो. कसं वागावं पासून, कसं न वागावं पासून, आपली कर्तव्य काय आहेत पासून, आपले हक्क काय आहेत पासून, मतदानाला सुट्ट्याकडून फिरायला जाणं ह्यापासून, किंवा राजकारण म्हणजे मतदान आणि निवडणुका. म्हणजे आपल्याकडे नगरसेवक काय काम करतात, आमदार काय काम करतात आणि खासदार काय काम करतात, ह्या तिघांची वर्गवारी माहित नसते साधारण, किंवा आपण कोणाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात हेही माहिती नसते. नळ कनेक्शनचा पेपर घेऊन लोक खासदाराकडे जातात. एक्झॅक्टली. जातात तर माहितच नसतं. आणि हे जर आपल्यापर्यंत असेल तर आपण जसं जसं खाली जातो तिथे तिथे तर काय म्हणजे फक्तच कष्ट आहेत. म्हणजे मला सुर्वे मास्तर म्हणतात ते नेहमी पटतं की हो, ही पृथ्वी ही कष्टकऱ्यांच्या हातावर पेरलेली आहे आणि त्या कष्टकऱ्यांची ही गोष्ट आहे, किंवा ही चांगुलपणाची गोष्ट आहे, ही चांगुलपणाची चळवळ आहे. आपण हल्ली सारखं म्हणतो तो नाही चांगला वागत नाही, अरे तू वाग ना मग. म्हणजे सगळी जबाबदारी समोरच्यावर टाकून आपण रिकामे होतो ना, आपल्याला नसतंच ते करायचं. आमचे आह साळुंखे सर आहेत, त्यांची कविता मला फार आवडते आणि मला ना ती आत्ता प्रमोशनच्या वेळेला फार आठवते की बुद्ध होता आलं नाही तरी बुद्ध फूल व्हावं, बुद्ध होता आलं नाही तरी बुद्ध फूल व्हावं, हृदय त्याच्याकडे करावं, त्याच्या स्फूर्तीत जगावं. गरज नाहीये तुम्हाला त्यातलं सगळं येण्याची, त्यातलं सार समजलं आणि तुम्ही माणूस म्हणून माणसाशी बरं वागू शकलात. त्याच्या आजूबाजूला जी आवरणं दिलेली आहेत, म्हणजे जातीची आवरणं असतील, धर्माची आवरणं असतील, रंगाची आवरणं असतील, लिंगाची आवरणं असतील, ही सगळी काढून आपण माणूस म्हणून समोरच्याकडे बघू शकतो का आणि त्याचा स्वीकार करू शकतो का, हा चित्रपट आहे. आता ह्यात का थांबायचं नाहीये, कसं थांबायचं नाहीये, आम्ही थांबलोय का थांबलो नाही, ह्याची सगळ्याची उत्तरं चित्रपटात. पण सुर्वे मास्तरांचा विषयही काढला, हे माहिती असेल ना म्हणजे तुम्हाला की सुर्वे मास्तरांनी त्यांच्या मुलाबरोबर मॅट्रिकची परीक्षा दिली. हो, नारायण सुर्वे. त्यांना त्या शाळेत ते शिक्षक म्हणून लागले आणि मग पुढली पदोन्नती हवी होती म्हणून तेव्हा त्यांनी या सगळ्या त्यांच्या लिखाणाच्या याच्यातनं पुढे जाण्याकरता म्हणून 10वीची परीक्षा मुलाबरोबर दिली. आणि काही जण म्हणजे थोडंसं रिलेट होतोय आपण यात. हा, तुझ्याकडे येतो. कुठला मला पण गणित अजिबात नाही आवडत, अजिबात नाही. मला हिशोब पण नाही करता येत. बहुतेक वेळा माझी मैत्रीण जी आहे, जे फ्लॅटमेट माझी जी होती, तर मी तिला सांगायचं की प्लीज तू हिशोब कर आणि तू सांग. अजूनही माझं असंच होतं की कधी असं झालं की हां हे वाटायचंय म्हणजे हिशोब करायचा आहे, तर मी त्याच्यात -3 +3 असं काहीतरी होतच असतं. तर मला अजिबात गणित आवडत नाही पहिल्यापासूनच. मी खूप प्रयत्न केला असं, पण ते नाही जमलं. आणि जसं ते स्वप्न पडतं वगैरे तुम्ही म्हणता ना घाम फुटतो, तसं मला नेहमी म्हणजे लहानपणापासूनच आहे ते. आणि आता फक्त आता मला माहिती आहे, पण तरी सुद्धा कधी कधी ती लहानपणाची आठवण येते ना, तर मला असं स्वप्न पडायचं असं दुसऱ्या दिवशी काही असलं की खूप पूर आलाय, पाणी भरलंय खूप
आणि आपण घरातून बाहेर पडू शकत नाही आणि आपण शाळेत पोहोचू शकत नाहीये आणि 11 वाजताचा पेपर आहे आणि 11 वाजले तरी मी घरातच आहे आणि आता मी कशी पोहोचणार आणि मी खूप जोरजोरात कोणाला तरी आवाज देतेय आणि आवाज येत नाहीये. आवाज फुटतच नाहीये, फुटतच नाही, असं होतं. जागीच होतं. सांग सांग बोलण्यात गाणं ह्याच्यासाठी गेलं. मला असं पूर्वी बँकेत मला पकडून ठेवले लोकांनी असं स्वप्न पडायचं आणि ते मला म्हणतात तुला कसं काही कळत नाही ह्यातलं, आणि त्याची मला प्रचंड भीती वाटायची. काही एक वयापर्यंत मला सीएचा फोन आला की मी घाबरायचे. तर घरातल्यांना खूप गंमत वाटायची की ही बाकी कोणाला घाबरत नाही, पण सीएचा फोन आला की मला असं व्हायचं की ह्यातल्या अर्ध्या गोष्टी मला आता कळणारच नाही, मी काय उत्तर देऊ. पण हे आता हे कमी झालंय, पण हे व्हायचं पूर्वी. मला बँकेची तर वाटायचीच. नाही, ही एक भीती असतेच प्रत्येकाच्या कारण मनात. आपल्याकडे ना खूप गोष्टी शिकवल्या जात नाहीत ना लहानपणी. म्हणजे कसं वागावं, आपला स्वीकार कसा करावा, आपल्यावर प्रेम करावं वगैरे, हे आपल्याला शिकवल्याच जात नाहीत. तू छान आहेस वगैरे तसे आर्थिक गोष्टी पण शिकवल्या जात नाहीत रे. म्हणजे कदाचित आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगू की त्याही महत्वाच्या आहेत, पण आमच्या पिढीपर्यंत त्या अशा आर्थिक महत्वाच्या आहेत आणि हे शिकलं पाहिजे अशा शिकवल्या गेल्या नाहीयेत. मला असं वाटतं त्याचं मूळ त्या गणिताच्या भीतीत असेल. म्हणजे आजही फर्स्ट क्लासचं तिकीट हाती असताना सुद्धा टीसी चढल्यानंतर आपण असे कॉन्फिडंट नसतोच आपण आल्या. तो तिकीट विचारतो तेव्हा काही क्षण असंच होतं माणसाचं देताना त्याला. भाईचं कसं प्रगती पुस्तक होतं शाळेत? सगळं पेपर काढी, सगळं पेपर काढी. नाही, मला इंग्लिश 10वीला मला 35 पडले होते आणि मला माझ्या पप्पांचं कौतुक वाटतं नेहमीच आयुष्यात. माझा भाऊ डॉक्टर आहे, माझी बहीण वकील आहे. MA नंतर तिने LLB केलं, BA MA नंतर दादा प्रचंड हुशार. शिक्षण म्हणजे मला पप्पांनी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली होती की पास होशील ना बस, टेन्शन घेऊ नको. आणि हे सांगायचे नेहमी, कारण आपलं विचारतो ना पेपर कसा गेला, आपलं कसं आला तसा गेला वगैरे होतं त्याची गोष्ट. तर मला नेहमी म्हणायची की काही असो, पेपर कठीण जाऊ दे, सोपं, घरी यायचं आणि सांगायचं. तर 10वीच्या परीक्षेला माझा जो पेपर कठीण गेला इंग्लिशचा, तेव्हा मी पप्पांना म्हटलं होतं की पप्पा कदाचित मी नापास होईन झालो तर इंग्लिशमध्ये. ते बोलले काही प्रॉब्लेम नाही आहे, पण रिझल्ट घेऊन घरी यायचं. आणि मला 10वीला 35 मिळाले होते 10वीला इंग्रजीमध्ये. त्यामुळे तसा मला इंग्लिशचा विषय, बाकी मी कमाल आहे. म्हणजे मी मराठी लिटरेचर घेतलं TYला, कादंबऱ्या, कथा सगळ्या पाठांतर, होय का? स्त्री व्यक्तिरेखा सांगा, वही रकानीच्या रकानी, मी ना फुलवतो खूप छान उत्तर. त्यामुळे मी एक तर रुपारीचा GS होतो, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, हे सगळं करून ना वर्षावर अभ्यास नाही. त्यामुळे फायनलला जे वर्षावर अभ्यास करत होते त्यांच्यासोबत पुरवण्या घेतोय मी, ते बघायचे तो अभ्यास कधी केला. मी आपला, कारण 5 नावाची कादंबरी होती ती, मला एवढी, मला अभ्यासक्रमाला होती, मला एवढी तोंडपाठ होती. म्हणजे मी कशाही पद्धतीने प्रश्न येऊ दे, मी बरोबर अख्खी कादंबरी लिहून काढायचो. होय का? तर मला ते जमे. त्यामुळे मी अनुसरून घ्यायचं सगळं मला माझं उत्तर पाठ आहे, प्रश्न तू कुठला या आणि फिरवता येतं. त्यामुळे मी तसं करायचो. बाकी भूमिती मला एवढे द्यायचं, पण गणित मला यायचं. तेव्हा गणिताच्या जोरावर मी भूमितीमध्ये पास व्हायचो ह्या लेवलचा. फक्त एकदा 12वीला, जसं 10वीला झालं सर माझं, तसं 12वीला माझं झालेलं. इकोच्या पेपरला हिस्ट्रीचा अभ्यास करून गेलेलो आणि दुपारी 3चा पेपर होता, 11 वाजता हॉल पोहोचलो हॉलला. आता बघितलं, माझा मित्र आहे निखिल रायशिर्के, तो हायकोर्टाचा वकील आहे, आता दादरला राहायचा. त्याचाच नंबर पाठ होता 430-58-88. हा त्याचा नंबर, टेलिफोन नंबर. निखिल काय, ये माझ्या घरी. त्या मुलाने मला बसून ऑब्जेक्टिव्ह शिकवले इकोचे. ते ऑब्जेक्टिव्हवर पास झालो. सर मला बोलला की बघ 3 तास थांब, उठू नको लवकर. मला ना प्रभुदेवाचं चित्रबित्र येतं, ते मी काढत बसलेलो. माझं ऑब्जेक्टिव्ह झालं ना, 35 मार्काचा पेपर सोडवला मी सर. 35च्या वरती नाही, 35 मार्क मिळालेत इकोमध्ये. असा कारण माझं एक्साइटमेंट होती ना, मला माहिती नाही उद्या कुठलं. मी रात्रभर अभ्यास केला रे. आणि इतिहास किंवा हे विषय ना, किंवा मराठी हे विषय माझे, म्हणजे मी ना त्यात पाठांतर म्हणजे आत्ता नाही आठवणार, पण रपारप लिहायचो ना मी करून गेलो. माहीमलाच होते ते सेंट अँड्रूज ते चर्च आहे ना, ते मला सेंटर भाई आता. पण मग मी पास झालो. पण मला इंग्लिश सोडली तर अशी भीती नाही. आणि मी सगळे युनिव्हर्सिटीचे सगळे पेपर मराठीत दिले. मग युनिव्हर्सिटीमध्ये ती एक तरतूद आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर लिहू शकता. तर TYचे सगळे पेपर मी मराठीत लिहिलेत. म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजे 14वी पर्यंत सगळे मराठीत लिहिलं. तेव्हाचे काही संदर्भ आठवतात, अजूनही पाठ आहेत?
नाही मला मी तसा कर्णकरी पोरगा असल्यामुळे मला 9वीची कविता आठवते. हा. त्या कवितेला मी हम्मा हम्माची चाल लावली होती. कसं 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 हे अजब आहे हे म्हणजे. मला वाटतं काय की आता मला वाटतं की ना तुमची मेमरी आहे ना, तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने राहतं. तर म्हणजे एक मला 5वीतली कविता होती, ते जे धूप से यह लड़ जाता वर्षा के आगे अड़ जाता काम बडा ये मेरे आता मेरा छाता मेरा छाता. 5वीला कविता होती पावसातली. आता ही जी कविता होती 9वीतली, या कवितेचं नाव होतं पाणी. आणि मग कवितेचे संदर्भ सांगा वगैरे सगळं यायचं ना, तर ती कशी पाठ करू, तर हम्मा हम्माची चाल लावलेली सर. बरोबर. पण ती अजूनही पाठ आहे, पाणी ये इथून सुरू केलं. म्हणजे ती कविता होती, नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी. नाही मारित मुसंडी होऊन निय धबधबा, माझ्या गावच्या पाण्याचा नाही कुठे धबधबा. नाही समुद्राची ओढ नाही आकाशात झेप, नाही सोसवत त्याला फार दूरवर खेप. पाणी असं ते गाणं होतं. तर मी नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी. पाणी पाणी 9वीतली कविता. 9वीतली. मला असं वाटतं की ना शिकणं खूप सोपं आहे. म्हणजे हेच माळी सर जे आम्हाला आमच्या आयुष्यातलं शिक्षण निघून गेलं सांगतात की आवड निर्माण करा, जबाबदारी म्हणून शिकू नका. जसं आता तुम्ही बरंसर बोलते, मग त्या पोराला जे सांगतात ना, गणित सोपं आहे रे, काय नसतं रे कारण नाही त्या माणसाला, तो माणूस आयुष्यातलं गणित सोडत होता, पण जेव्हा ते ऍक्च्युअल गणित सोडायला गेलं ना तेव्हा कळलं सोपं आहे. तर ही थॉट पाठ सांगणं खूप महत्त्वाचं आहे. मला का 9वीतली कविता मला अजूनही पाठ आहे, कारण मी ती आवडीने माझ्या पद्धतीने शिकलो. तर हे शिक्षणाचं हे महत्त्व आहे. ते म्हणजे रात्रभर पाठांतर करून आपण देऊ शकतो, पण राहिलं काय लक्षात, आता थांबायचं नाही. हे ह्यात मी सांगतो की तुम्ही विसरला तुमच्या गोष्टी आयुष्यातल्या वेगळ्या कामात जाताना. आता मी तुम्हाला सांगतो, आवडीने त्या गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येतील. सो आता थांबायचं नाहीमुळे हा प्रश्न आला, त्यामुळे ह्या आठवणी आल्या. पण माझ्या आयुष्यातल्या शिक्षणाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अशाच पद्धतीने मी जपून ठेवलेल्या आहेत. बरं, शेवटचा अभ्यास केव्हा घेतला दोन्ही देखींचा? स्वरा येराचा मी त्यांच्या कविता वगैरे घ्यायचो आणि त्यांना मी तेच सांगायचो, लक्षात ठेव, लॉजिक लाव की हे शब्द काय आहेत, हे शब्द काय आहेत, हे शब्द काय आहेत. पण अभ्यासाची जबाबदारी ही तृप्तीवर बरी आहे. बाबा आपलं काय पाहिजे, बास्केटबॉल चल, काय पाहिजे क्रिकेट चल बाप. म्हणून ती खरं मुळात तृप्ती हुशार आहे रे भाई. ती जर्नलिझम वगैरे सगळं तिने BSc करून भाई बडा आहे, तर तिला सगळं माहिती आहे. पण जेवढं मला माझ्याच्याने करता येतं मराठी हिंदी जे मी घेऊ शकतो, पण ते आहे. नेटवर्क 18ने लेख दिली आहे त्याला, तो जाऊही आमचा. आणि जावयाचे लाट पुरवता नेटवर्क. सर काय मग आता, अरे म्हणजे बापरे. नाही बघा, ती वेळ अशी असते प्रत्येकाची की सगळेच विषय असे मोठे दिसतात. गणित डोळे मोठे होतात, इंग्रजी डोळे स्पेलिंग सकट करणं वगैरे सगळं म्हणजे पण सगळेच त्या एरियातनं आल्यानंतर प्रॉब्लेम काय होतं की पटकन जरासं हे जड जातं. पण जड जातं म्हणून काय त्या एरियाला कमी लेखायचं नाही. उलट शेवटी बुद्धी तुमची कशी चालवता आली पाहिजे. माझ्याकडे काय व्हायचं, माझा मोठा भाऊ किरण जाधव, तर मोठा भाऊ म्हणजे आम्ही त्याला भाई म्हणतो. तर भाई येऊन काय करायचं, आम्हाला परीक्षेच्या आधी महिनाभर ना बरोबर ना करेक्ट तो काढून ठेवायचे प्रश्न स्वतःहून. हा हे प्रश्न एवढंच पाठ कर, हे एवढंच पाठ कर. सारखा तो स्वतः शिक्षक होता ना, तर तो सांगा, शिक्षक म्हणजे वेगळ्या शाळेतला, आमच्या शाळेतला नाही. माझ्या बहिणीला, माझ्या मोठ्या भावाला वगैरे. आणि मग आम्ही तेवढं करून जायचो. मग गणित असेल, गणितलं साधारण एवढं साधारण ही एक स्टेजेस लक्षात ठेव, साधारण एवढं असेल, हे साधारण करत आम्ही फक्त पास व्हायचो. पण मी पहिली ते ग्रॅज्युएट 13वी पर्यंत म्हणजे एकदाही नापास झालो नाही. त्याला कारण होतं आमचे ते नापास न होण्याचं, कारण आमच्या मोठ्या भावाची पुस्तकं आमच्या शेवटच्या भावापर्यंत, कारण मध्ये आम्ही एक जरी अडकला तर पुढच्या वर्षी ह्याच्या अभ्यासाची पुस्तकात नवीन कोण आणणार. त्यामुळे आम्हाला फक्त तेवढंच आम्ही बॅकअप माइंड ठेवायचं की काही करून पास व्हायला हवं. मग तेव्हा प्रोमोट हा शब्द असतो ना, काय प्रमोट झालं हरकत नाही, ग्रेस मार्क, बस 35% 40% मिळाले बस. आमचे वडील वगैरे आहेत तेवढे काय ते गोड आज गोड बनवणारा किंवा हा पास झाला, तो पास झाला, मग ती पास झाली. असे मी 3 भाऊ आणि 1 बहीण ना, म्हणजे मी सगळ्यात लास्ट.
तर कदाचित त्यामुळे काय होईना की हे वर्ष जाऊ देत, हे पुढच्या याच्या वर्गात जाऊ देत. पण आता कसं होतं, आता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आता आता आपण हा असं म्हणा की तुम्ही कशाने गणित आता सॉरी कविता कशा लक्षात राहतात. तर आता आम्ही ते करतोय. आता आम्हाला एखादी गोष्ट आली की त्या गोष्टीला छान छान रंगवणं, कारण कॅरेक्टरनं आता अभ्यास करतो आपण ना त्या गोष्टीचा. तेव्हा काही नव्हतंच. म्हणजे ऍक्च्युअली ही आयडिया बरोबर आहे, गाण्यात घेणं म्हणजे काही चूक नाहीये. शेवटी आपल्याकडे पण कवितांना पूर्वीच चाली लावल्या की कविता लक्षात राहायच्या. म्हणजे काय तर गुणगुणतोस ना तू. त्या गुणगुण म्हणजे ह्या अशा काही फॅक्टर्स असतील तर एक चांगली आयडिया की जरा पटपट अभ्यास वाढतो आणि पटकन होतो. पण ठीक आहे, माझं इंग्रजी म्हणजे तुला आता मी सांगले मला मोठी अक्षरं का दिसतात तेव्हा. पहिल्यांदा 5वीला असताना मी पहिल्यांदा आम्हाला इंग्रजी आलं ना, म्हणजे तो पण 1ली ते 4थी आपलं साधारण हे, आणि मग इंग्लिश विषय येतो आपल्याकडे. आता त्या वर्गात बसवतात ना, मग आता एक एक पॅराग्राफ वाचा प्रत्येकाने, या धड्याचं हे पॅराग्राफ. एक टर्न बरोबर माझ्याकडे आला होता आणि मग मी घेतलं होतं वाचायला, आणि वाचता वाचता मी धनगर असा शब्द वाचला. तर तिकडनं प्रोफेसर आमचे सर होते, ते काय परत वाच. अरे ते डेंजर आहे, डेंजर. आपण शब्दाला शब्द DANG वगैरे लावतो ना, तसं काय काय असं आजही मी अमेरिकेत किंवा आउट ऑफ इंडिया जातो ना तेव्हा, म्हणजे पहिल्यांदा मी सांगतो माझा किस्सा होता. पहिल्यांदा आम्हाला अमेरिकेला जायचं होतं आणि विजाची मीटिंग असायची नाही, बरोबर, इंटरव्ह्यू तर काय करायचं, कसं राहतं, पण प्रत्येकाने वैयक्तिक जाऊन बोलायचं असतं त्या त्याच्याशी. तर मी म्हणलं अरे मग आता मग काय नाही. मग मला ना जेव्हा 5वीत शिकवलं होतं ना, 5 वाय, व्हॉट, वेअर, वेन, होम आणि काय रे वाय आहे ना, ते पाठ केलं होतं. म्हणजे कुठे जातोय, का जातोय, कशाला जातोय, कोणाबरोबर जातोय, हे सगळे वाय पाठ केले. आणि मी इंटरव्ह्यू होता. मला केदार बोलला होता तेव्हा पहिल्या इंटरव्ह्यू जाण्याआधी. अरे पण त्यांनी समजा प्रश्न ते चुकीचा उलटा विचारला तर, कारण मी फक्त प्रश्न काय शोधणार आहे, वाय आला, व्हॉट आला आहे उत्तर आहे, वेअर आला की हे उत्तर आहे. तुला चुकून काय उलट सुलट विचारलं तर म्हणजे ती त्यांची जबाबदारी, आपल्याला काय आहे. पण मी आजपर्यंत आजही इतकं बाहेर फिरतो वगैरे, तिकडचं इमिग्रेशन जेव्हा असतं ना, तेव्हा आजही माझ्या मनात धाकधूक चालू असते, काय विचारतील काय नाही वगैरे. तर फक्त तेवढंच लक्ष असतं की ते किती, बरं मोजकेच प्रश्न असतात बाहेर गेल्यावर, की तुम्ही किती दिवस राहणार आहे, केव्हा निघणार आहे, आणि ते कशाकडे आलात, आणि कोण आहे तुमचं ऑर्गनायझर, कोण आहे. आता एवढं शिकलं बस झालं हो. आता इंग्लिश बोलायलाच पाहिजे. तर एक आमचा मॉरिशसचा किस्सा तुला आठवत मॉरिशसला आमचे शूटिंग चालायच्या आणि एक दिवस आम्हाला लवकर आराम मिळाला, लवकर आलो, आणि मी झोपलो होतो आणि बाकी सगळी गँग काय ते बाहेर गेली होते ना. उलाढाल सिनेमा, उलाढाल सिनेमा 2 आहेत त्याचे किस्से. उलाढालचा मी सांगतो. उलाढाल सिनेमा Sorry, पहिल्यांदा उलाढालचा. मॉरिशसला मराठी सिनेमा, म्हणजे मराठीचं आदित्य सबोतदार, अंकुश चौधरी, भरत जाधव सर, आपली मधुरा, आदिती, गाण्याचं शूटिंग. ओके. आणि तिकडे एक तो इथलाच एक न्यूज चॅनल आहे, तिकडे आले होते की या वी आर हिअर मराठी फिल्म फर्स्ट टाइम, या इज पीपल. आम्ही दोघं बाजूला पहिला आमच्याकडे झाला. अरे आमच्या बाजूला आदिती सारंगचा इंटरव्ह्यू घेतला, मधुरा वेलंकरचा घेतला. बरं सर सिद्ध्या, आणि ती लेडी रिपोर्टर होती, सिद्ध्या ते आपल्याकडे येते आणि म्हणजे ना तू मी भरत सर हा, आणि तू फक्त विचार की हे हाऊ यू फील वगैरे बोला. ते आली सिद्ध्या ते आपल्याकडे येते, आणि तिकडे अंकुश दादा उभे होते, आणि मी हा सिद्धार्थ जाधव, आम्ही दोघा. मी पण सरांबरोबर काय बोलायचं, तू बोल हाऊ यू फील दॅट हिरो. डायरेक्ट जा बाई तिकडे, ते गोताळा घेऊन गेले तिकडे, आपल्याला काय तिला कळलं. ओके, बोलणार काय. अरे खरं होतं कधी कधी असं. माझा पण किस्सा आहे ते इमिग्रेशनचा नाही, विजाचा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अमेरिकेत स्क्रीनिंग होतं, तर महेश सर बोलले तुला घेऊन जातो मी. पहिल्या अमेरिकेला तेव्हा महेश सरांनी दिला मला. परत तृप्तीला पण घेऊन जातो, तृप्ती तर रिपोर्टर, तिचं होऊन जाईल, आणि तिचं इंग्लिश ठाप. आणि मी अगोदर लय किस्से ऐकले की ना, येस केलं म्हणून विजा कॅन्सल केला, अति लाऊड झाला, हो खुश झाला. आणि ते बोलले मीडिएटर पण देणार, म्हणजे तुम्ही लँग्वेज वगैरे. तर मी त्या दिवशी गेलो तर ती खिडकी होती, तर बोललो हा या येस
युअर मीडिएटर हा येस येस बोललो. ते आलं तर ती जी व्यक्ती आली ना तिने गोलमाल बघितलेला आणि ती होती गुजराती व्यक्ती. ती खुश झाली की अरे गोलमाल में आप है ना. हा तर मी बोलायला लागलो की मराठीत बोलेन. मग ती तोडक्यावर सांगत होती थोड्या वेळानं ना मी जे सांगतोय ना ती नीट नाही सांगत हे मला कळत होतं. आणि मला हे कळत होतं की मला जायचं भाई आणि खूप किस्से ऐकले कॅन्सर झालं विन्सर झालं. तर मग मीच बोलायला लागलो की तो व्यक्ती बोलला यू आर ॲक्टर. बोला येस आय एम ॲक्टर या सर. सर विच काइंड ऑफ ॲक्टिंग डू. सर आय एम डू कॉमेडी ये असं करून तो थोडासा हसला. एवढंच केलं तरी. आणि हाऊ मेनी डेज युअर देअर. तर मला हे सांगितलेलं जास्त गरज नाही दाखवायची. नो आय हॅव शो इज हिअर. मी बोललो नो आय हॅव शोज मराठी प्ले आय विल कम अर्ली इन 5 days. तर त्याने असं माझ्याकडे बघितलं. यू गॉट विजा. तर मी बोललो एक्सक्यूज मी सर हाऊ मेनी डेज. 10 years. तर मला मी लय खुश झालो पण मला कोणी सांगितलं त्यासमोर रिॲक्ट नाही होतं रिजेक्ट करता. मी बोललो थँक्यू. मी बाहेर आलो बाजूला आलो बोललो 10 वर्ष. तर असे काय कम्युनिकेशन लोचक आहे. बाहेरच्या देशात जाऊ जातो ना बिंदास बोलतो हे व्हेरी फ्रॉम हो जर्मनी आय एम फ्रॉम इंडिया या. पण इथे कसं तोच होतं किस्सा सांगतो मी हा, सांगा. मॉरिशसचा. सॉरी मॉरिशस कारण सेम आता ही सगळी गँग लवकर कुठे बाहेर गेली होती आणि मी एकटाच हॉटेलला अडकलो होतो. आणि मी आता उठलो झोपलो होतो उठलो पण कोणच नाही आहे. करायचं काय बाहेर कुठे जाणार काय बरं कोण आहे सगळ्यांना तो बाहेरच आहे. मग तो वॉचमॅन होता तिथला. तर त्याच्याशी गप्पा मारा ना बाई कोण आता मारणार. तर तो वेगळ्याच कुठल्याच देशाचा होता. त्याला इंग्लिश येत नव्हतं मला इंग्लिश येत नव्हतं. पण आम्ही 2 तास गप्पा मारतो. फक्त हातवारे आणि एकमेकांचे एक्सप्रेशन चालू होते. त्यात मला कळलं की हा या देशाचा नाही आहे तो वेगळ्या देशाचा आहे. मग त्याच्या घरी कोण आहे ते कळलं. माझ्या घरी कोण आहे कळलं. मी ऍक्टर आहे त्याचे वडील कुठे कधी मिलिटरीत होते ते कळलं. हे फक्त हातवारे आणि हावभाव तो त्याच्या पद्धतीने बोलवता. मी 2 तास. मग ही सगळी गँग आली. काय रे काय नाही 2 तास गप्पा मारले अशी बोललो. थोडक्यात काय भाषा ही महत्वाची नाहीये. तुझ्या हावभाव आणि तुझं तू करेक्ट नोटवर तुम्ही बोलत असाल ना संगीत का कळलं लोकांना आवडतं. तुझ्या नोट लागल्या पाहिजे व्यवस्थित. त्या करेक्ट नोटवर तुला कळलं ना तर नकळत तू मिक्स होता आणि नकळत त्याची भाषा पण आपल्या जवळची वाटायला लागते बोलताना. आपली भाषा त्याला जवळची वाटायला लागली आणि नकळत तू इन होतोस. आणि म्हणतेच मला पहिला तो एक किस्सा सांगितला वाटला होता की हे लोक ते मॉरिशसचाच किस्सा आहे. बरोबर. म्हणजे ही गंमत हे आहेच कारण तो कॉन्फिडन्स कुठेतरी यावा लागतो ना. आणि आता बघा ना आम्ही म्हणजे ह्या निमित्ताने मॉरिशसला पण जाऊन आलो. मला खूप इच्छा होती रे मला समुद्र किनारी जायचं होतं. आणि आम्ही 2 दिवस शूट करणार होतो. मी रूममध्ये होतो आणि अचानक रूमवर नॉक झाली. भरत जाधव सिद्ध्या समुद्रात जायचंय चल लवकर चल लवकर चल लवकर. पाठीमागे आम्ही ज्या विलात राहतो पाठीमागे समुद्र होता. मला मनसोक्त खेळायला दिले यांनी. आम्ही फोटो माझ्याकडे फोटो होते ते सगळे शिंपले वगैरे पकडून. त्यामुळे ती मजा होती ना ती म्हणजे आनंद म्हणजे आता थांबायचं नाहीचा मुद्दा आलाय तर भरत सरांबरोबर काम करायचा जो अनुभव आहे ना की तो माझ्यासाठी वेगळ्या लेवलचा आहे. म्हणजे ह्या माणसाबरोबर किंवा ह्या माझ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वाबरोबर काम करायला मी आयुष्यभर आता थांबायचं नाही ही मुवमेंट घेईन. वा वा क्या बात आहे. की असेन मी कारण छोट्या मोठ्या गोष्टीत माझा आनंद शोधण्यात मला खूप खरंच जपतात ते मला. आणि त्यांनी जे जपलंय ते पुढे नेण्याचं काम करतो. तुम्ही जो मंचकर त्यांनी साकारलाय किंवा मला त्यांच्यावर माझे अर्धाधिक किंवा जास्त सीन मी सरांबरोबर आहे सरांबरोबरच आहे त्यांच्याबरोबर आहे. मी पळतो ना मला तो सीन बघताना मला खूप वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक एंट्री असावी. प्रत्येकाच्या जो नट आहे ना जो आमचा तो धावण्याचा प्रोमो बघत असेल ना त्यात प्रत्येकाला वाटेल की यार माझ्या आयुष्यात अशी एंट्री असावी कारण ना मी कुठून तरी रिकाम्या फ्रेममधून येत जातोय. मी आल्यावर मलाही मस्त वाटतं. पण मी पर्सनल सांगतो मला जेव्हा भरत सर दिसतात ना यार मला काहीतरी वेगळीच ऊर्जा येते. ही फिलिंग आहे सरांबरोबर. त्यामुळे ना वेगळे भाव येतो भरतच्या चेहऱ्यावर तेव्हा धावताना. काहीतरी एक उत्सुकता किंवा काहीतरी एक यश मिळाल्याचा भाव आहे. प्रत्येक एम साठी धावते. एका स्ट्रगल मधनं आपण बाहेर पडून चला आता सुटकेचा निश्वास टाकला हा देखील एक भाव तुझ्या चेहऱ्यावरती दिसून येतो त्या क्षणाला. पण चला जाता जाता एक छोटंसं आता थांबायचं नाही याचं एक स्वगत जर भरतला व्यक्त करायचं झालं असेल 5 गोष्टी यात थांबायचं नाही यात थांबायचं नाही यात थांबायचं नाही काय. डिप्रेशन मध्ये थांबायचं नाही. सक्सेस साठी धावतोय पण धावताना मध्ये खूप
आडेतिडे रस्ते येतात तिथे त्यासाठी थांबायचं नाही. कारण मी एक एम फिक्स करतो अर्थात, कारण आपल्या ते खूप डायव्हर्ट करणारे लोक आहेत. अरे कळलं का तुला, काय आलं, अरे कधी फ्रस्ट्रेट लोक असतात ते आपल्यासोबत असतात कोण नाही कोणतरी, आणि तो तुला कुठेतरी डायव्हर्ट करतो. तर तुझ्या एमपासून तू पळायचं, ते एमसाठी पळायचं, ह्याच्यात कुठे अडकायचं नाही. आणि काम करताना स्वतःला रमवून घ्यायचं, प्रामाणिकपणे काम करायचं. आणि ते काम करता करता भले मग लोक काही कोणाला असं नाही की मी जे काम करतोय हे प्रत्येकाला आवडलंच पाहिजे असं नाही. काही लोक असतील की त्यांना माझं काम आवडतही नसेल, म्हणून त्यांच्या त्या गोष्टीत रमायचं नाही आणि आपल्या कामात सतत राहायचं आणि त्यासाठी कुठे थांबायचं नाही. काम 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 आणि बस. आणि काय आता आपल्याकडे मी नशीब म्हणतो की नशीबवर म्हणतो की मी ॲक्टर झालोय. मला ना सगळे रोल जगायला मिळत आहेत. मी कुठेतरी बादशाह असतो, मी कुठेतरी साधा असतो, मी कुठेतरी अजूनही असतो, ते असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मला जायला मिळते. कोणाला मिळते एवढं? तर प्रत्येकाच्या आयुष्यात जाऊन डोकावून त्याचं कॅरेक्टर माझ्यात आणून मी काहीतरी प्रेझेंट करतोय. तर ह्या ज्या गोष्टी करतोय ना, ह्यात मी खूप रमतो, मला आवडतं. ह्या गोष्टी अशाच माझ्या आयुष्यात यावेत, चांगले चांगले रोल यावेत आणि चांगल्या रोलसाठी मी धावत राहावं, त्यासाठी थांबायचं नाही. का थांबायचं नाही? नाही, मी आजच्या लोकांना, काही लोकांना, आजच्या तरुण पिढीला लाद करून ते कंपॅरिझनमध्ये थांबायचं नसं बोलतो. तुम्ही खूप कंपॅरिझन, ह्याचं असं झालं तर माझं का नव्हतं आहे, हा असा तर मी असा का, ही जी गोष्ट आहे ना ह्याच्यात खूप अडकलेलं असतो. व्यसनांमध्ये थांबायचं नाही, अडकूच नका तुम्ही त्या गोष्टी. म्हणजे मला ह्या गोष्टी खूप वाटतात. जर मी डिप्रेशनचा मुद्दा घेतो की ना, आत्ताची पिढी की आत्ताची लोक आहेत ना, स्वतःला कॉम्पिटिशनमध्ये टाकतात, जी रादर त्यांची स्वतःची असते पण ती दुसऱ्यावर टाकतात. आणि दुसरा काहीतरी अचीव करत चाललाय, मलाही तेच करायचं आहे, ह्या कंपॅरिझनमध्ये जातात आणि स्वतःच्या क्वालिटी विसरतात. तो मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्यांबरोबर कंपॅरिझन करू नका, स्वतःच्या क्वालिटी ओळखा आणि ते ओळखण्यासाठी स्वतःला थांबू नका. व्यसनांपासून राम राहा, फिटनेसकडे जाण्यासाठी थांबू नका. आणि इथून खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याचा व्यायाम खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं छान मस्त आचार विचार चांगले ठेवता येईल तेवढे ठेवा. आणि का थांबायचं नाही तर 1 मेला मराठी सिनेमा बघण्यासाठी घरात थांबायचं नाही, थिएटरमध्ये जायचं आणि पाहायचं. आता थांबायचं नाही. का थांबायचं नाही? का थांबायचं नाही? मी त्याचं असं उलट उत्तर देते. म्हणजे जसं तुम्ही बऱ्याच जणांना पण विचारलं की कशा थांबायचं नाही. एक, स्वतःवर प्रेम करण्यात थांबायचं नाही. दुसरं, समोरच्याच्या चांगल्या गोष्टींना अप्रिशिएट करण्यासाठी थांबायचं नाही, वा वा. कॉम्प्लिमेंट द्यायची. तिसरं, लोकांना प्रेम देण्यासाठी थांबायचं नाही. चौथं, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, कुठल्याही वर्गातले असू देत, कुठलेही काम करणारे असू देत, जर मनातून असं वाटलं की आपण जाऊन त्यांच्याशी बोलावं, विचारावं, ओळखीचे असतील अनोळखी असतील तर थांबायचं नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे की मी आजकाल माझे इतके तोंड ओळख असलेले लोक इतके म्हणजे झालेत फ्रेंडली, की म्हणजे नुसतं स्माईल केलं, कोणाला वाटलं, कॉम्प्लिमेंट दिली, त्यांना छान वाटतं, विचारलं तरी पण छान वाटतं. सो थांबायचं नाही. आणि तिसरं, लोकांना आदर आणि प्रेम आणि त्यांनी आपल्यासाठी काही जरी केलेलं असेल, ते कुठल्याही पद्धती स्वरूपातली ती मदत असेल किंवा कुठल्याही स्वरूपातलं काम असेल, डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल, त्यांना थँक्यू म्हणायला थांबायचं नाही. वा, मस्तच. स्वतःला स्वीकारायचं यासाठी थांबायचं नाही, म्हणजे स्वीकारत जायचं. स्वतःची मतं ठाम मांडायला शिकायचं, त्यासाठी थांबायचं नाही. लोकांचा फार विचार करत आपण आपली अडवणूक करतोय का, तर तसं न करता त्यासाठी थांबायचं नाही. माणसांवर प्रेम करायला थांबायचं नाही, त्यासाठी कुठलेही अडथळे येऊ द्यायचे नाहीत आपापसात. आणि सतत समोरचा काहीतरी करेल याची वाट बघण्यापेक्षा सुरुवात आपण करूयात म्हणून थांबायचं नाही. वा वा, बढिया सर, क्या बात आहे, क्या बात आहे. तर मंडळी, अशाच पद्धतीने कधी थांबू नका, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटत राहा. तुमच्यावरचं प्रेम भरपूर आहे आणि ते यापुढे वाढत जाणार आहे. आणि हाच काय तो स्वार्थ आहे, मी कायम असं म्हणत असतो, हाच स्वार्थ आहे की कायम वेगवेगळ्या रोलमध्ये भेटा, आमचं मनोरंजन करत राहा. बस, धन्यवाद. आजच्या छानशा गप्पांबद्दल. खूप अनौपचारिक झालो आपण, कारण तुम्ही असेच आहात. तुमच्या हिमोग्लोबिन चित्रपटही असाच अनौपचारिक आहे. सिद्धू म्हणाला याच, पण मी अजून एकदा सांगेन की खूप दिवसांनी संपूर्ण कुटुंबाने पाहावा असा चित्रपट येतोय. त्यात मर्यादा नाही आहेत, कुणी पाहावा आणि कुणी न पाहावा. सुट्टीच्या दिवशी येतोय, कामगार दिनाच्या दिवशी येतोय, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी येतोय. असे सगळे योग एकत्र आलेले आहेत. तुम्ही या योगाचा भाग व्हा
आणि घरात थांबू नका, आमचा चित्रपट पाहायला या. म्हणजे ऐकलं प्राजक्ताने काय सांगितलं, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ही कलाकृती उभी करत असताना सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. आता फक्त आपल्याला करायचं काय, थांबायचं नाहीये, जायचं आणि तो चित्रपट पाहून यांना सगळ्यांना अप्रिशिएट करायचं. चला, आज छानशा गप्पांनंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.